नमस्कार, मी राज गोविंद जाधव, युवक काँग्रेसचा कोथरूड विधानसभा अध्यक्ष। आज महानगरपालिकेतर्फे भाजी विक्रेते जे असतील त्यांना प्लॅस्टिक पिशव्यांचे 500-500 रुपये फाईन मारण्यात येतं। मी सरकारला, देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो, तुम्ही जे प्लॅस्टिकचे बनवणाऱ्या कंपन्यांना वरनच बॅन करा ना, खालपर्यंत हे पिशव्या येणारच नाही। आणि मग खालपर्यंत पिशव्या आल्या, मग तुमचेच अधिकारी येतात, फाईन मारतात, 500-500 रुपये, 5000 रुपये फाईन मारतात। मग हे तुम्हीच एक प्रकारे त्यांना पाठवल्यासारखं होतं आहे। वरनच जर तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशव्या बॅन केल्यात 50 मायक्रॉन किंवा त्याला काहीतरी पर्यायी मार्गाने काढलं। आज मला सांगा, भाजीवाल्यांनी 10 रुपयाचे लिंबू दिले आणि त्याला जर 4 रुपयाची पिशवी जात असेल तर त्या भाजीवाल्यांनी कसं सस्टेन करायचं, कसं त्या मागचा नफा कमवायचा। मी फडणवीस सरकार या युतीच्या सरकारला विनंती करतो की तुम्ही वरच्या लेवलला मोठ्या प्रमाणामध्ये जे प्लॅस्टिक बनवतात, ज्या कंपन्या बनवतात या प्लॅस्टिकच्या पिशव्या, त्यांना बॅन करा। त्यांना बॅन केलं तर खालपर्यंत हे येणार नाही आणि मग तुमचे अधिकारी यांच्याकडनं फाईन मारण्यासाठी येणारच नाही। मी 1 महिन्याचा या सरकारला अल्टिमेटम देतो, नाहीतर मी सगळे जे छोटे व्यापारी आहेत, भाजी विक्रेते आहेत, त्यांना घेऊन फडणवीस साहेब तुमच्यासमोर भाजी टाकील आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या पण टाकील। हे मी तुम्हाला चॅलेंज देतो। 1 महिन्याचा टाईम आहे तुम्हाला, तुम्ही वरनं या पिशव्या बॅन करा। वरनं बॅन झाल्याशिवाय खाली यायचं बंद होणार नाहीत। वरच्या ज्या कंपन्या आहेत ते तुम्ही बंद करा, म्हणजे खाली पिशव्या येणार नाहीत। धन्यवाद।